पुढील 50 वर्षांचा विचार करून कोल्हापूर शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश आमदार अमल महाडिक यांनी महापालिका प्रशासनाला दिले। घनकचरा व्यवस्थापन आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र जागा निवडावी, जास्तीत जास्त कचऱ्यावर प्रक्रिया करून कोल्हापूर शहर कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही आमदार महाडिक यांनी केली। कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांबाबत बुधवारी आमदार अमल महाडिक यांनी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली। पुढील 50 वर्षाचा विचार करून कोल्हापूर विकास आराखडा बनवणं गरजेचं आहे, असं आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं। जवाहरनगर, खणभाग, बिजली चौक, निर्माण चौक इथल्या रहिवाशांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न तातडीनं सोडवावा, उपनगरातील खुल्या जागांचा विकास करण्याचा आराखडा बनवावा, वाहतूक नियोजनासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेसोबत बैठक घ्यावी, शहरातील बंद सिग्नल सुरू करावेत, शहरातील अतिक्रमण हटवावं, अशा सूचना महाडिक यांनी केल्या। तसंच हॉकी स्टेडियम चौक प्रायोगिक तत्वावर विकसित करण्यासाठी आमदार निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। नगरोत्थान योजनेमधून मंजूर झालेल्या रस्त्यांचं काम तातडीनं सुरू करावं, असंही त्यांनी सांगितलं। शहरातील कचरा उठाव करण्यासाठी आणखी टिप्पर खरेदी करणं गरजेचं आहे। शासनाकडून निधी आणण्यासाठी प्रस्ताव द्यावा। शहराचा भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन ड्रेनेज लाईन, कचरा उठाव आणि पाणी पुरवठा याबाबत आराखडा बनवला पाहिजे। त्यासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असं आश्वासन आमदार महाडिक यांनी दिलं। तसंच सरस्वती टॉकीज इथल्या बहुमजली पार्किंग सारखी व्यवस्था शहरात इतरत्र सुरू करावी, अशी सूचनाही आमदार महाडिक यांनी केली। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, शहराभियंता रमेश मस्कर, जलाभियंता हर्षजित घाटगे, NS पाटील उपस्थित होते।